तालुक्यातील शेलगावच्या दत्तवाडी जिल्हा परिषद शाळेत शौचालयाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। 2021 पासून विद्यार्थ्यांना नियमित शौचालयाची सुविधा नसल्याचा आरोप आहे। आरटीआय मधून मिळालेल्या कागदपत्रानुसार शौचालयासाठी निधी मंजूर होऊन मोजमाप पुस्तिकेत काम पूर्ण दाखवण्यात आल्याचा दावा आहे। मात्र प्रत्यक्ष ठिकाणी शौचालय नसल्याने निधी आणि प्रशासकीय नोंदीबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत। विद्यार्थ्यांच्या विशेषतः मुलींच्या आरोग्य आणि सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता निधी मोजमाप पुस्तिका आणि प्रत्यक्ष कामाची तांत्रिक आणि आर्थिक चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची आणि शाळेत तातडीने कायमस्वरूपी शौचालय उपलब्ध करून देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते नागेश नवनाथ आवटे यांनी केली आहे। राज्यामधील जिल्हा परिषद शाळांच्या अनेक ठिकाणच्या ज्या शाळा आहेत या शौचालयाअभावी आजही आपल्याला पाहायला मिळत आहे। पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील शेलगाव येथील दत्तवाडीचे शाळेमध्ये आता आपण आलेलो आहोत। या शाळेला मागील 3 ते 4 वर्षापासून शौचालयच नसल्याची बाब आपल्याला समोर आलेली आहे। आपल्या सोबत हे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना विचारूया, बाळा काय सांगशील, काय तुझं नाव आहे आणि कधीपासून शौचालय नाही शाळेमध्ये? या माझं नाव आहे संस्कार सतीश पवार। लई दिवसांनी शौचालय नाहीये। तुम्ही शौचालयाला कुठे जाता? आम्ही जातो जोरेकरच्या बाहेर, म्हणजे जोरेकर त्यांच्या तिथं। शाळेच्या बाहेर जाता का तुम्ही? नाही शाळेच्या बाहेर जाता ना शौचालयाला? नाही। तू सांग काय नाव आहे तुझं आणि कधीपासून जातो दुसरीकडे तू शौचालयाला? माझे नाव जीवन आहे। मी शौचालयाला दुसरी पासून जात आहे। कुठे जातो शौचालयाला? जोरेकरांच्या इथे। आपल्या सोबत मुली सुद्धा आहेत। दीदी काय सांगशील, तू कुठे जाते शौचालयाला? मी जोरेकरांच्या इथे जाते। कधीपासून जाता? खूप दिवस झाले। बऱ्याच दिवसापासून शौचालयाची कुचंब असल्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी कुचंबना होते। आपल्या सोबत बोलण्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते आहेत। काय सांगाल, नक्की काय परिस्थिती आहे? सगळी परिस्थिती गेल्या 5 वर्षापासून 2021 पासून आज 2026 उगवले, आजपर्यंत टॉयलेट झालेलं नाही। याच्यात अनेक 2006 ला ग्रामपंचायतीने टॉयलेट बांधलं होतं या गटावरती। त्याच्यानंतर 2021 ला पाडण्यात आलं तांत्रिक मान्यता घेऊन। त्याच्यानंतर 2021-22 ला स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ते टॉयलेट मंजूर झालं। मंजूर झाल्याच्या नंतर एमबी करण्यात आलं, मूल्यांकन करण्यात आलं, पूर्ण त्याचा दाखला देण्यात आला की गट नंबर 193 मध्ये स्वच्छ भारत अभियानचं टॉयलेट झालेलं आहे। त्याच्यानंतर ग्रामपंचायती 2024 ला परत स्वच्छ भारत अभियानला मागणी केली की इथं टॉयलेट नाहीये, टॉयलेट द्या। तर त्यावेळेस स्वच्छ भारत मिशनचं या जागेवरती झाल्यामुळं परत काही टॉयलेट मिळालं नाही। त्याच्यानंतर ग्रामपंचायतीने 15व्या वित्त आयोगाचा निधी या टॉयलेट साठी काढला, त्याचं प्रकाशन पण केलं। त्याच्यानंतर आता गुरुजींनी आणि सीओ साहेबांचं असं म्हणणं आहे की हे टॉयलेट आम्ही लोकवर्गणीतून आणि मुलांच्या पालकांच्या ह्याच्यातून पैसे घेऊन आम्ही